Welcome in Sadhguru Gadge Maharaj College, Karad. Myself, Pawar M.A. My subject is Agriculture, Science and Technology, Standard 11. Last lecture we have to study the definition of rock and soil हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरला चालू केला होता आणि त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ रॉक, डेफिनेशन ऑफ मिनरल, टाइप्स ऑफ रॉक्स. तर टाइप्स ऑफ रॉक्स कोणते होते तर इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक अँड मेटामॉर्फिक रॉक असे 3 टाईप आपण काय केले स्टडी केले. नाऊ टुडेज लेक्चर वी हॅव टू स्टडी द सॉइल फॉर्मेशन. Soil formation. Soil is the thin layer of material covering the earth's surface and formed from the weathering of rocks. It is made up of mainly mineral particles, organic materials, air, water and living organisms. म्हणजे आता माती कशाने बनलेली आहे किंवा माती ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर व्यापणारी एक पातळ थर आहे आणि त्याच्या खडकांच्या हवामानापासून म्हणजे वेदरिंग ऑफ रॉक त्याच्यापासून काय होते तर सॉइल फॉर्मेशन होतं. हे प्रामुख्याने खनिज, कण, सेंद्रिय पदार्थ, हवा, पाणी आणि सजीवांचे बनलेले आहेत. म्हणजे माती कशाने बनलेली आहे बघा, मिनरल्स, वॉटर, एअर अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स. इन फिजिकल प्रोसेसेस ड्यू टू अ टेम्परेचर द रॉक्स expand and during cooling it produces cracks. Ultimately the rocks are broken into big pieces then to small and smaller particles. रॉक्स काय होतं तर मोठ्या तुकड्यांमध्ये काय होतं त्याचे पार्टिकल्स होतात. म्हणजे तापमानामुळे शारीरिक प्रक्रियेत खडक वाढतात आणि थंड होण्याने ते काय होतात तर फुटतात. Water also apply tremendous pressure, hence rocks split and disintegrate. The running water acts mechanically and chemically on the rocks. The waves, wind, glaciers also helps in process of disintegrate of rocks. म्हणजे पाणी देखील प्रचंड दबाव लागू करते कशासाठी तर सॉइल फॉर्मेशन होण्यासाठी. म्हणूनच रॉक विभक्त होण्याचे विभाजन करतो. वाहणारे पाणी खडकावर यांत्रिक आणि रासायनिकरित्या देखील कार्य करते. खडकावर लाटा, वारे, हिमनदी खडकाचे विभाजन करण्यासाठी त्यांची मदत होते. नेक्स्ट, केमिकल डिकम्पोजिशन ऑफ रॉक्स अँड मिनरल इन ब्राउट अबाउट बाय वॉटर अँड ड्यू टू द गॅसेस and salts which are dissolved in water. The chemical reaction involved are hydrolysis, oxidation, reduction, hydration, solution, etc. जे रासायनिकदृष्ट्या खडक आणि खोकल्यांचे विघटन पाण्याद्वारे आणि वायू आणि पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षारामुळे होते. यात समाविष्ट असलेल्या रासायनिक प्रक्रियेमध्ये हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन, carbonation, hydration and solution. The hydrolysis forms hydroxides. The oxidation oxides, reduction, the salts, carbonation form the carbonates and bicarbonates. In hydration and solution, the complex compound are changed in simpler ones. म्हणजे हायड्रोलिसिस, हायड्रोक्साईड, ऑक्सिडेशन, ऑक्साईड कपातामुळे क्षार कमी करते, कार्बोनेट बनवते आणि हायड्रेशन अँड सोल्युशनमध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होत असतात. तर हायड्रोलिसिस म्हणजे काय? हायड्रोलिसिस द केमिकल ब्रेकडाऊन ऑफ कंपाऊंड ड्यू टू रिॲक्शन विथ वॉटर. म्हणजे वॉटरच्या रिॲक्शनमुळे काय होते तर हायड्रोलिसिस होते. म्हणजे पाण्याबरोबरच्या प्रतिक्रियेमुळे कंपाऊंड हे त्याच्यामध्ये रासायनिक बिघाड होत असतो. नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन? Oxidation
the combination of oxygen with substances forming oxide. The chemical reaction in which there is the loss of electrons or gain of oxygen, hence resulting in the increases in oxidation state by molecule, atom or ion. म्हणजे ऑक्साईड तयार करण्याच्या पदार्थासह ऑक्सिजन मिश्रण, रासायनिक प्रक्रिया ज्यामध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन कमी होणे किंवा मिळवणे होते, म्हणजे परिणामी काय होते, इलेक्ट्रॉनची वाढच होत असते. नेक्स्ट आहे रिडक्शन. व्हॉट इज रिडक्शन? द ॲक्शन ऑफ बिकमिंग ऑर मेकिंग समथिंग लेस ऑर स्मॉलर. एखादी गोष्ट कमी किंवा लहान करण्याची किंवा होण्याची क्रिया, म्हणजे घट होते, त्याच्यामध्ये उतार होतो, त्याला काय म्हटलं जातं तर रिडक्शन म्हटलं जातं. इन बायोलॉजिकल वेदरिंग मॅन, ॲनिमल्स, हायर प्लांट्स, मॅक्रो अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता मॅक्रो आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड बॅक्टेरिया, फंजाय अँड प्रोटोझोआ, अँड मॅक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड arthropods, molluscs and nematodes. The biological weathering man, animals, higher plants, macro and micro organisms due to their action and secretion. The process of decomposition. डिकम्पोज करतात, म्हणजे हे मॅक्रो आणि मायक्रो एलिमेंट्स काय आहेत तर ते डिकम्पोज करत असतात. व्हॉट इज वेदरिंग? तर व्हॉट इज वेदरिंग काय आहे? वेदरिंग मीन्स फिजिकल डिसइंटिग्रेशन and chemical decomposition of rock and minerals which takes place naturally at or near surface of earth crust. Means the process of transformation of solid into a soil is known as weathering. वेदरिंग म्हणजे भौतिक विघटन आणि खडक आणि खनिजांचे रासायनिक अपघटन पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ नैसर्गिकरित्या होत असते. द प्रोसेस ऑफ वेदरिंग काय आहे? द फिजिकल रॉक्स आर फ्रॅगमेंटेड अँड सरफेस एरिया इज इन्क्रीज्ड. म्हणजे रॉक्स काय होतं तर फ्रॅगमेंट्स होतात, त्याचे पार्टिकल्स होतात आणि सरफेस एरिया जो आहे तो काय असतो? इन्क्रीज्ड, वाढत जातो. नेक्स्ट केमिकल डिफरंट रिॲक्शन्स फॉर्म हायड्रोऑक्साईड, ऑक्साईड अँड अदर साल्ट ॲक्सिलरेटेड वेदरिंग. म्हणजे फिजिकली, केमिकली, बायोलॉजिकली काय होत असतं तर वेदरिंग हे होत असतं. डू यू नो द प्रोसेसेस? अ सेट ऑफ सॉइल रिॲक्शन लिडिंग टू अ फॉर्मेशन ऑफ सॉइल आर नोन ॲज सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस. द बुक रेफरन्सेस विल रिव्हील दॅट कॅल्सिफिकेशन, पोडोझायलेशन, लॅटरलायझेशन, सॅलिनेशन, अल्कलिनेशन आर द इम्पॉर्टंट सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस. तर या काय आहेत? सगळ्या सॉइल फॉर्मिंग प्रोसेसेस आहेत. मातीच्या प्रक्रियेत एक संच माती तयार होण्यास कारणीभूत असतो, ज्याला माती तयार करण्याच्या प्रक्रिया म्हणून ओळखल्या जातात. मग त्या कोणत्या आहेत? कॅल्सिफिकेशन, पोडोलायझेशन, लॅटरलायझेशन, लवण, क्षारीकीकरण ही माती तयार करण्याच्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. व्हॉट इज कॅल्सिफिकेशन? द पर्कोलेशन ऑफ रेन वॉटर, ॲक्युम्युलेशन द कार्बोनेट्स ऑफ CnMg, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इन सॉइल प्रोफाईल अँड इज नोन ॲज कॅल्सिफिकेशन. म्हणजे पावसाच्या पाण्याचे पाझर फुटणे काय होतात? पावसाच्या पाण्याचे पाझर फुटतात आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट साठवते, म्हणजे त्याला काय म्हणतात तर कॅल्सिफिकेशन असे म्हटलं जातं. पोडोझोलायझेशन इन ह्युमिड रिजन लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज ॲक्युम्युलेटेड ॲट द surface. The decomposition of organic matter releases organic acid which removes Fe from upper layers and is different horizons This is known as podolization.
दमट प्रदेशात सेंद्रिय पदार्थ मोठ्या प्रमाणात पृष्ठभागावर साचतात. ऑर्गॅनिक मॅटरचे विघटन होते आणि सेंद्रिय ॲसिड्स सोडते. वरच्या थरापासून आयन म्हणजे Fe काढून टाकले जाते आणि भिन्नतेने त्याचे विभाजन होत असते. नेक्स्ट आहे लॅटरलायझेशन. Lateralization means the hydrolysis of minerals, and in this there is less of aluminum oxides, silicates and soluble nutrients. Due to a leaching, this process is prominent in a tropical condition. आता उष्णकटिबंधीय जे प्रदेश असतात प्रामुख्याने काय होत असतं तर तिथे लॅटरलायझेशन होत असतं. लॅटरलायझेशन म्हणजे खनिजांचे हायड्रोलिसिस आणि यामध्ये लिचिंगमुळे ॲल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकेट्स आणि विद्राव्य पोषक तत्वांचे नुकसान होते आणि ही प्रक्रिया कुठे होते तर उष्णकटिबंधीय प्रदेशात होत असते. आता सॅलिनायझेशन म्हणजे काय आहे बघा. द ॲक्युम्युलेशन ऑफ सोल्युबल साल्ट्स ऑफ NaCl अँड Mg ॲज अ क्लोराइड, सल्फेट्स अँड बायकार्बोनेट्स is termed as a salinization. जे क्लोराइड, सल्फेट, बायकार्बोनेट्स म्हणून विद्राव्य लवणांच्या संचयास सॅलिनायझेशन असे म्हणतात. तर डिससॅलिनेशन मीन्स काय आहे. आफ्टर रेनफॉल और इरिगेशन these are removed from upper layers is known as desalination. In forest areas, large amount of undecomposed and partly decomposed organic matter accumulated on the surface which is known as pit formation. म्हणजे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतात अधिकृत किंवा अर्धवट विघटित ऑर्गॅनिक मॅटर्स पृष्ठभागावर साचलेले असतात आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर पीट माती किंवा पीट सॉईल असे म्हटलं जातं. नेक्स्ट आहे सॉईल प्रोफाईल. आता सॉईल प्रोफाईल आपण बघतोय इथं डायग्राम काढलेली आहे सॉईल प्रोफाईलची. अ सॉईल हॉरिझोन इज अ लेअर ऑफ पॅरलल टू द सॉईल सरफेस whose physical and chemical biological characteristic different from the layers above and beneath. A soil is profile consists of several soil horizons. आता कोणते सॉईल हॉरिझॉन्स आहेत O, A, B and C. आता O जो आहे त्याच्यामध्ये काय आहे तर ह्युमन्स ऑन द ग्राउंड सरफेस. ह्युमन्स ऑन दी ग्राउंड सरफेस. ए हॉरिझॉनमध्ये काय आहे रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. ए हॉरिझॉन कशासाठी रिच आहे तर ऑर्गॅनिक मॅटरसाठी. टिपिकली डार्क इन कलर ऑल्सो कॉल्ड ॲज झोन लिचिंग. बी हॉरिझॉन सबसॉईल ऑल्सो कॉल्ड ॲज अ झोन ॲक्युम्युलेशन सच ॲज अ कॅल्साइट अँड क्लॅमाइट्स. नेक्स्ट आहे सी हॉरिझॉन वेदर्ड बेड रॉक. इथं दाखवलेले आहेत बघा वेदर्ड बेड रॉक. बेड रॉक लाईज बिलो द सॉईल प्रोफाईल. ही काय आहे तर सॉईल प्रोफाईलची डायग्राम आहे. बुकमध्ये डिटेलमध्ये दिलेलंच आहे तुम्ही बुकमध्ये बघू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सॉईल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. तर काय असतील गुणधर्म मातीचे गुणधर्म काय असू शकतात तर बघा एव्हरी सॉईल हॅज सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज दॅट इज फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल. म्हणजे कोणकोणते गुणधर्म आहेत बघा रासायनिक गुणधर्म आहेत, फिजिकल आहेत, भौतिक गुणधर्म आहेत, नंतर बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज. It indicates the fineness or soil is determined by relative proportion of the various soil separates that is sand, silt and
क्ले पार्टिकल्स. तर भौतिक गुणधर्म काय आहेत? हे मातीचे निरपेक्षपणा दर्शवते, म्हणजे जे वेगवेगळ्या मातीच्या तुलनेत प्रमाणानुसार वाळू, गाळ आणि मातीचे कण. आता त्याच्यामध्ये सब पॉईंट आहे टेक्स्चर. सॉईल टेक्स्चर काय असेल? सॉईल टेक्स्चर म्हणजे मातीचा पोत जो असतो. सॉईल हॅव अ डिफरंट अमाऊंट ऑफ सँड, स्लीट अँड क्ले पार्टिकल्स विच imparts course of fineness depending on the amount of particular particles. The soil is said to be a sandy, loamy or clayey. आता हे सॉईलचे टाईप आहेत, सँडी, लोमी अँड क्लेई. म्हणजे मातीमध्ये वाळू, गाळ आणि मातीचे कण वेगवेगळ्या प्रमाणात असतात, जे खडबडीत किंवा सूक्ष्मता देतात, विशिष्ट प्रमाणात अवलंबून असतात. नेक्स्ट, in a clay soil, the percentage of clay particles is more, whereas in sand particles are in higher percentage. The soil textural class can be determined from following triangle. आता चिकन माती, क्ले मीन्स चिकन माती कणांची टक्केवारी जास्त आहे, तर वालुकामय वाळूचे कण जास्त टक्केवारीत आहेत. म्हणजे वाळू वगैरे आहे ती काय आहे तर जास्त प्रमाणात आपल्याला आढळते. डिपेंडिंग अपॉन पर्सेंटेज ऑफ सँड, स्लीट अँड क्ले, देअर कॅन बी इंटरमिडिएट क्लासेस ऑफ सॉईल. एक्झाम्पल, सँड लोम, क्ले लोम, स्लिटी क्ले, लोमी सँड इटसेट्रा. म्हणजे वाळूच्या टक्केवारीनुसार गाळ व चिकणमाती मध्यम वर्ग असू शकतात. उदाहरणार्थ वालुकामय चिकणमाती, रेशमी चिकणमाती इटसेट्रा. नेक्स्ट आहे त्याचं क्लासिफिकेशन ऑफ सॉईल सेपरेट ॲज पर इंटरनॅशनल सॉईल सायन्स सोसायटी सिस्टीम इज द फॉलोज. आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान सोसायटीने काय केलेलं आहे त्याचं तर क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर सॉईल, नेम ऑफ सॉईल सेपरेट काय बघा, सँड पार्टिकल म्हणजे वाळूचा कण, त्याच्यामध्ये दोन आहेत, कोअर्स सँड अँड फाईन सँड. म्हणजे खडबडीत एक वाळू असते आणि दुसरी असते ती ललित. ललित म्हणजे एकदम मऊ अशी काय असते तर ती वाळू असते. त्याचं डायमीटर लिमिट काय आहे बघा, 2.002 टू 0.20 आणि फाईन सँडचा आहे 0.20 टू 0.02. नेक्स्ट आहे स्लिट पार्टिकल्स. आता गाळ, त्याचं काय आहे डायमीटर लिमिट 0.02 टू 0.002. नेक्स्ट आहे क्लेई पार्टिकल्स म्हणजे चिकन माती, त्या लेस देन 0.002. नेक्स्ट आता आपण टेक्स्चर बघितलं त्याचं, आपण नेक्स्ट बघणार आहोत त्याचं स्ट्रक्चर, रचना. त्याची रचना कशी आहे बघा सॉईलची. ऑन द बेसिस ऑफ पार्टिकल्स, साईज ऑफ द सॉईल टेक्स्चर इज डिटरमाइंड. सिमिलरली ऑन द बेसिस ऑफ द अरेंजमेंट ऑफ सॉईल सेपरेट इन द सॉईल ॲग्रिगेट द स्ट्रक्चर ऑफ सॉईल डिसाइडेड. म्हणजे काय आहे त्याची रचना कशी आहे, कण आकाराच्या आधारावर मातीचा पोत काय असतो तर अवलंबून असतो. म्हणजे मातीचं स्ट्रक्चर, सॉईल टेक्स्चर जे आहे ते कशावर अवलंबून आहे, त्याच्या स्ट्रक्चरवरती अवलंबून आहे. ज्यात मातीच्या व्यवस्थेच्या आधारावर मातीची एकूण रचना काय केली जाते तर निश्चित केली जाते. नेक्स्ट, वेन द अरेंजमेंट इज प्लेट लाईक दॅट इज वन अबाव द अदर, इट इज कॉल्ड ॲज अ प्लेटी. आता स्ट्रक्चर कसं आहे त्याचं प्लेटी स्ट्रक्चर आहे. वेन इट इज अँगल, इट इज अँग्युलर. अँगल असेल तर कशी असेल तर ती अँग्युलर असेल. ऑर वेन इट इज ग्रेन लाईक देन ग्रॅन्युलर. ग्रेन लाईक असेल तर ती ग्रॅन्युलर अँड लाईकवाईज. आता प्लेट लाईक कशा असतात बघा. ही कसली आहे प्लेट लाईक, म्हणजे प्लेटसारखं त्याचं काय असतं तर
स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये लॅमिनार, प्लेटी अँड दुसरी आहे लॅमिनार. लॅमिनार स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट आहे प्रिझन लाईक. आता प्रिझन लाईक असं प्रिझमॅटिक अँड कॉलमनर असं कसं स्ट्रक्चर आहे प्रिझमॅटिक अँड हे असं एक प्रिझमॅटिक अँड दुसरं आहे ते कॉलमनर स्ट्रक्चर असतं. द ब्लॉक लाईक, अँग्युलर ब्लॉक अँड सब अँग्युलर ब्लॉक. आता अँग्युलर ब्लॉक कसा असतो बघा. अँग्युलर ब्लॉक की आणि दुसरी आहे सब अँग्युलर. असं स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट आहे स्पियर लाईक. त्याच्यामध्ये अँग्युलर अँड क्रुंबी. अँग्युलर मीन्स असं त्याचं स्ट्रक्चर असतं. त्याचा आपण टेक्स्चर बघितला. नेक्स्ट आहे ती स्ट्रक्चर बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत त्याचे डेन्सिटी, सॉईल कलर, नंतर प्लास्टिसिटी ते आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. थँक्यू.